दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजराज बाबाजी अमृते. श्री गोपालकृष्ण मंदिर महानुभव राजेशिम तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. प्रथमतः या मार्गाचे अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्याही चरणी विनम्र विवादन करतो. कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईंची अमृते, संस्थापक श्री गोपालकृष्ण मंदिर तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्यागुरुवर्य आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय गुरुवर्य तामसा निवासी संचालक श्री गोपालकृष्ण मंदिर दादांनाही दंडवत प्रणाम. ज्या ठिकाणाहून आपली पोथी प्रसारित होते आहे, श्री गोविंद गुरुकुल महानुभाव आश्रम भानखेडी, या आश्रमाचे संचालक आदरणीय बाबांनाही दंडवत प्रणाम. चिंतनजनक या ग्रंथाचे लेखक आदरणीय श्रद्धेय बाबांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्र्यासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. श्री दत्त कवच महाभाष्याची आपण 10वी टीका पाहत आहोत. काल आपण या टीकेमध्ये बघितलं की परमेश्वराचे शरीर हे उच्च प्रतीचं आहे, चैतन्य मायेचं आहे. त्या ठिकाणी परमेश्वर पूर झालेले आहेत. मायापुराचा परमेश्वराने स्वीकार केला. जो आहे तो उच्च प्रतीचा आहे. परंतु म्हटले जो परमेश्वर, ज्याप्रमाणे अनेक ऋषीमुनींनी किंवा स्वतः अतिऋषी आहेत त्यांनी परमार्थ करून संसार केला, तसं म्हणाले दत्तात्रय प्रभूंचा संसार आहे काय? ब्रह्मचारी व्रते स्थितम. आपण काल बघितलं की दत्तात्रय प्रभू हे ब्रह्मचारी व्रतावर स्थिर आहेत आणि अध्यात्म त्यांचा संसार आपण बघितला. पुढे त्यांनी सांगितलं की तर म्हटले काय फक्त वेश ब्रह्मचारी आहे काय? ना म्हणाले कर्मना मनसा वाचा सर्वास्वस्थासु सर्वदा सर्वता मैथुन त्यागी ब्रह्मचर्य प्रचक्षते. म्हणजे मनाने, वाचेने, कर्तव्याने ते ब्रह्मचारी आहेत. ब्रह्मचारी वेश असून मन, वाचा आणि कर्तव्य तिन्ही गोष्टीवर त्यांनी ब्रह्मचर्य धारण केलेलं आहे. तसा मुळात परमेश्वर कसा सांगितला? अविक्रिय तो सांगितला. परमेश्वराला विकरणे नाही. जसा जीव मनाने विकरेल, वाचेने विकरेल, परंतु परमेश्वर अविक्रिय आहे. तो कुठेही विकरत नाही. आता परमेश्वराच्या पुढे परमेश्वर सगळे पदार्थ बघतात की सगळी संभावना आहे ना परमेश्वराकडे, परंतु परमेश्वर त्यापेक्षा कसं सांगितला? वेगळा सांगितलेला आहे. एखादा जीव आहे, एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या पदार्थाची जर त्याला सवय लागली तो लवकर वेगळा होतो का? तो नाही. जीव विकरल्या जातो. तसं त्यांनी सांगितलं की फक्त ब्रह्मचारी जे आहे तो वेश तर आहे, परंतु ब्रह्मचार्य व्रत धारण केल्यानंतर मनसा वाचा कर्तव्य म्हणजे मनाने, वाचेने सुद्धा तो ब्रह्मचारी आहे. साधकही तसा असला पाहिजे. फक्त वेशाने नव्हे, कृती फार महत्वाची असते. मग त्यांनी सांगितलं की जे व्रत आहे, व्रत धारण केल्यानंतर जो परमेश्वरासाठी व्रतिस्थ होतो किंवा जो परमेश्वरासाठी ब्रह्मचारी व्रत धारण करतो, तो पुरुष विषयानंदामध्ये रमत नाही. त्यांनी सांगितलं. पण कोण रमणार नाही? ज्याने ब्रह्मचारी व्रत धारण केलं. तो व्रत म्हणजे काय? व्रत म्हणजे नियम करणे, नाही का? अन्य लोकांमध्ये सुद्धा व्रत धारण करतात की नाही? म्हणजे सांगितलं तीर्थक्षेत्र व्रत आणि दान हा कलियुगीचा बहिर्याग सांगितला. तसं आपल्यामध्ये सुद्धा जसं ती अन्य लोक कुठं वाराणसी वगैरे तिकडे जातात, तसं आपण जो साधक उपदेशी आहे, वर्षाकाठी तरी
तीर्थस्थान वंदन केलं पाहिजे, प्रसाद वंदन केले पाहिजे. तीर्थक्षेत्र आपल्यामध्ये पण क्षेत्र आहे ना, माहूर क्षेत्र तीर्थ पण आहे, क्षेत्र पण आहे. जसं लोणारला पण आहे. आपली पण स्थान लोणारला आहेत की नाही. जसं श्री क्षेत्र रुद्धपूर, श्री क्षेत्र डोमेग्राम, श्री क्षेत्र फलटण. म्हणजे फलटण काय आहे, तीर्थ पण आहे क्षेत्र पण आहे. माहूर काय आहे, तीर्थ पण आहे क्षेत्र पण आहे. तीर्थ म्हणजे पाणी. जिथे माहूरला विशेष तलावा तिथे बाण मारायला लावला ते तीर्थ. जसं पंचाळेश्वर तीर्थ पण आहे क्षेत्र पण आहे ना आपलं पंचाळेश्वर. तिथे नाही का दत्तात्रय प्रभूंनी त्या पांचाळ राजाला तिथे बाण मारायला लावला, आपण ती घटना बघितली. तीर्थक्षेत्र. व्रत म्हणजे काय, व्रत म्हणजे नियमकत्व करणे. जसे ती अन्य लोक त्या देवतेची उपास तापास करतात, काहीतरी व्रत धारण करतात. तेवढ्या दिवसामध्ये ते पाणी पित नाही, खूप त्यांचे नियम असतात. पण आपले तसे नाही आहे. आपण व्रत कोणतं धारण करायचं, आपण कुठला उपवास तापास नाही करायचा उपदेशांनी. आपण काय व्रत करायचं, आपण मनाला व्रत धारण करायचं. काही लोक फक्त पदार्थ सोडतात. ठीक आहे, एखादा पदार्थ जास्त आवडतो, आपण त्याचा त्यागही केला पाहिजे, चांगला आहे. परंतु असं काही उपाशी राहून, काही उपास तापवास करून, पोटाला पीळ देऊन किंवा शरीराला पीडा देऊन आपल्याला असा देवधर्म करायला नाही सांगितला. हां, तुम्ही व्रत काय धारण करा, मनाला उपवास द्यायला सांगितला. एखादी गोष्ट जास्त आवडते, तिचा त्याग करायला शिका. जास्त राग येतो आपल्याला, जास्त तमतम होतो, तो गिळायला ते व्रत धारण करा की किती जरी मला काही राग आला तर मी हे नियमकत्व करेन. हे व्रत आपण धारण करा. आपण सुद्धा प्रपंचामध्ये राहून सुद्धा ब्रह्मचारी व्रत धारण करू शकतो. ते असं किंवा व्रत नियम करा की मी जर उपदेशी आहे तर माझ्याकडून त्रिकाळ देवपूजा झाली पाहिजे, हे व्रत धारण करा. किंवा मी देवपूजा करताना मौन्यतेने मला करता आली पाहिजे, हे व्रत धारण करा. किंवा स्थानवंदन करण्यासाठी गेलो किंवा कोण निरूपण श्रवण करतो आहे, तिथे गेल्यानंतर मला मौन्यतेने सगळं करता आलं पाहिजे, ही व्रत धारण करा. म्हणजे चांगली व्रत आपण करू शकतो की नाही. काही लोक फक्त पदार्थ सोडतात, हे पदार्थ सोड, ते पदार्थ सोड, आणि स्वभावामध्ये अजिबात बदल होत नाही. तमतम करणार, राग करणार, आणि काय सोडलं, फक्त बाबा मी हे सोडून दिलं, बाबा मी ते सोडून दिलं. ठीक आहे, एका ताईने मला सांगितलं, म्हटलं मी चहाचा त्याग केला. चांगला आहे चहाचा त्याग करणं. पण त्यांना सांगितलं तुम्ही राग पण खूप करता, तो पण सोडून द्या ना. तुम्ही जसा चहाचा नियम केला तसं रागही मला भरपूर येतो, तो पण आपण सोडून द्यायचा. याला म्हणतात व्रत. व्रत म्हणजे स्थिर राहणे, आणि स्थिर राहून मन एकाग्र करणे, याला म्हणतात व्रत. जसं आपण आता आपलं मन स्थिर कधी होऊ शकेल, जेव्हा आपलं मन सात्विक राहील. जर आपण तमतम केली, आपण काही भनभन केली तर आपली स्वस्थता राहील का जागेवर? नाही राहणार. एखादी गोष्ट आपल्याला माहिती आहे की ती आपल्या उपयोगी पडणारी नाही, किंवा प्रपंच नाशिवंत आहे, मग आपण त्यासाठी फार मोठा खटाटोप करायचा का? नाही करायचा. जे दिलं देवाने त्यामध्ये सुखी आणि समाधानी राहायचं आपण करायचं का? त्यासाठी पाठीमागे लागायचं? नाही लागायचं. आणि मग आपली स्वस्थता बिघडते की नाही. व्रत स्थिर राहायचं. स्थिर राहून परमेश्वरामध्ये आपली बुद्धी स्थिर करून, आपलं मन स्थिर करून, जेव्हा मन आणि बुद्धी स्थिर होते तेव्हा भक्तीची सुरुवात होत असते, तेव्हा ध्यानाची सुरुवात होत असते, तेव्हा वैराग्याची सुरुवात होत असते. प्रपंचामध्ये तुम्ही व्रत करू शकता, वैराग्य करू शकता. ते अशा प्रकारचं मी तुम्हाला मनाचं वैराग्य सांगतोय. एक साधक आहे, त्यांनी सगळं प्रपंचात त्याग केला, पदार्थांचा त्याग केला, तो वैरागी वेगळा. परंतु तुम्ही प्रपंचामध्ये कसं वैरागी राहायचं हे तुम्हाला मी शिकवतोय. कारण की जास्त मी जे बोलतो ते प्रापंचिक लोकांसाठी बोलतो, आणि म्हणून तिथे तुम्ही वैराग्य करू शकता. तिथे तुम्ही स्वतःला
वृत्तिस्थही करू शकता आणि साधनाही करू शकता. सुरुवात तर आपण करू शकतो की नाही? नाही मला 1 तास मौन बसता आलं, कमीत कमी 15 मिनिटं मी बसेल. हे व्रत आपण केलं पाहिजे. कमीत कमी मंदिरामध्ये गेल्यानंतर आणि घरी देवपूजा करत असताना कमीत कमी मी थोडं स्थिर तर बसलं पाहिजे, बोललं तर नाही पाहिजे. जो काही मी परमेश्वराचा विधी आचरण करतो आहे ते करत असताना थोडंफार मी स्थिर तर झालं पाहिजे. याला म्हणतात व्रत आणि नियम. दत्तात्रेय प्रभू हे आपल्या ब्रह्मचारी त्यांनी व्रत धारण करून आपल्या व्रतावर ते स्थिर आहेत. कुठल्याच आनंदात ते रममान नाहीयेत, स्वतःच आनंद ते घेत आहेत. परमेश्वर आपल्या स्वतःच्या आनंदामध्ये रममान असतात. जो प्रपंचामध्ये अशा प्रकारचं व्रत साधना करतो, नियम करतो, तोच काही परमार्थही प्राप्त करू शकतो आणि तोच परमेश्वराला प्राप्त करू शकतो. म्हणून सांगितलं मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन आपलं प्रसन्न पाहिजे, सर्व सिद्धीचे कारण. ज्याचं मन प्रसन्न असतं त्या व्यक्तीकडे सगळ्या सिद्धी असतात हे सांगितलं. म्हणून आपलं मन प्रसन्न पाहिजे. प्रचंड संपत्ती आहे, सगळं आहे, पण आपलं मन बेचैन असेल तर मग आपण सुखी आहोत का? आपण सुखी नाहीये. म्हणून आपलं मन प्रसन्न ठेवता आलं पाहिजे. अरे जीवन दिले देवाने एकदा, प्रसन्न राहायचं. देवाने सांगितलं ना, मी तुझा योगक्षेम मी चालवतो, आपण काळजी करायची नाही. फक्त मात्र आपण देवाचं ध्यानचिंतन मात्र करायचं बरं का. फुकटची देवाकडून अपेक्षा जीवाने करायची नसते. आमचे स्वामी म्हणतात देमती दानी असे, जीव अनाथ झाला पाहिजे. आम्ही देतोय ना, आम्ही देणारे आहोत, पण जीवाने अनाथ झालं पाहिजे, नम्र झालं पाहिजे, रंकही झालं पाहिजे. याला म्हणतात व्रत म्हणजे नियम. काय देत नाही, सगळं देतो परमेश्वर. आम्हाला तसं करता आलं पाहिजे. अध्यात्मामध्ये आमची गोडीही लागली पाहिजे, आमचं मनही अध्यात्मामध्ये लागलं पाहिजे. याला म्हणतात व्रत. म्हणून नियम करा. वर्षाकाठी स्थानवंदन करेल, वर्षाकाठी प्रसादवंदन करेल, वर्षाकाठी पदयात्रा करेल, वर्षाकाठी मी तीर्थयात्रा करेल, वर्षाकाठी माझ्या हातून कुठेतरी काही अन्नदानादी क्रिया झाली पाहिजे. नियम आपण करायचा, नियम करायचा. जे मला धर्माने सांगितलं, जे मला गुरूंनी सांगितलं, जो काही उपदेश दिल्यानंतर जे काही मला गाठी दिली, जो काही मला विशेष दिला, तो मी सुद्धा त्रिकाळवंदन करेल. हा व्रत, हा नियम आपण केला पाहिजे की नाही? असं आपण खाण्याचे नियम करतो. आपल्या जेवणाच्या वेळा चुकतात का? 3 टाईम आपल्या वेळेमध्ये पाहिजे की नाही? तसं मग नको का देवधर्म आपल्याला करायला? देवाने जेवढं आम्हाला सांगितलं ते काय फक्त सांगितलं का? ते कृतीमध्ये आणायचं असतं. प्रपंच म्हणजे तुमची एक प्रकारची प्रॅक्टिकल आणि ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मग आपण पुढची सर्व्हिस चांगल्या प्रकारे करू शकतो की नाही? तसं प्रपंच म्हणजे तुमची एक प्रकारची ट्रेनिंग आहे. तिथे तुम्हाला साधना करता आली पाहिजे, स्वावलंबी होता आलं पाहिजे, निरालंबी होता आलं पाहिजे. नियम करावा लागतो. जर पहिला तो प्रपंचात नियम केला, तो नियम तो परमार्थामध्ये करू शकतो. तुम्हीही ब्रह्मचारी व्रतिस्थ राहू शकता, हे तुम्हाला मला सांगायचं. ती सुरुवात तिकडे आहे पहिली. तसं त्यांनी सांगितलं फक्त विष घेऊन फायदा आहे का म्हणाले निसता नाही. मनाने वाचेने तो ब्रह्मचारी असला पाहिजे. म्हणजे मनाने म्हणजे काय? वाईट चिंतन न करणे. झाला फक्त ब्रह्मचारी. जर लोकांचं वाईट चिंतन करत असेल तर तो आहे का मग तसा? नाही. आणि जो आहे तो असं चिंतन करेल का? कोणाचं वाईट व्हावं म्हणून नाही करणार. मग तुम्ही राहो की आम्ही राहो, निके चिंतल म्हणजे चांगलं चिंतन करायला सांगितलं. काय ना मग यांचं भलं व्हावं, यांच्यासोबत माझंही भलं व्हावं, हे चिंतन चांगलं असतं.
का असं असतं का? त्यांचं वाटोळं व्हावं माझं भलं व्हावं असं असतं का? म्हणजे जरी पुढचा आपला वैरी असेल तरी आपण त्याचं निकट चिंतन केलं पाहिजे, चांगलं चिंतन केलं पाहिजे. एक ना एक दिवस त्याची सुद्धा बुद्धी आपल्याविषयी पलटून जाते. हे असते व्रत. जो साधक असतो, जो ईश्वरामध्ये तल्लीन आहे, तो काही विचार करत नाही मला समाज काय नावं ठेवेल, लोक काय नावं ठेवेल, तो विचार नाही करत. तो आपली मन देवाकडे लावतो. तो विचार करत बसत नाही, कारण त्याला माहिती आहे माझं मन मी कुठं लावलेलं आहे. म्हणून जो ब्रह्मचारी असतो, ज्याने व्रत धारण केलेलं आहे, त्यांनी आपली सगळी बुद्धी एकवटली असते ईश्वराच्या ठिकाणी आणि तोच भक्त तयार होत असतो. तसं म्हणाले दत्तात्रेय प्रभू जे आहेत, यांनी जे ब्रह्मचारी व्रत धारण केलं याचं कारण सांगतात की समाज सुदृढ करण्यासाठी पवित्र जीवनाचं व्रत निश्चल धारण केलेलं आहे, ते ब्रह्मचारी आहे. दत्तात्रेय प्रभूंनी ब्रह्मचारी व्रत धारण का केलं म्हणाले? परमेश्वरचा अविकृत सांगितला ना, परंतु तरी पण त्यांनी व्रत धारण केलं. आता परमेश्वर जेव्हा अवतरतात त्यांना मनुष्यवेश धारण केलं म्हणजे काही सोंग धारण केलेलं आहे, एक तो नट एक प्रकारचा. परंतु या समाजाला सुदृढ करायचं आहे. सुदृढ म्हणजे काय? याला ज्ञान देऊन या जीवाचा उद्धार करायचा आहे. आणि लक्षामध्ये ठेवा, त्यांनी दुसरे कारण सांगितले की जर तुम्हाला जीवन पवित्र करायचं असेल, सदृढ जर करायचं असेल, तर तुम्ही सुद्धा ब्रह्मचारी व्रत धारण आपण सुद्धा केलं पाहिजे. हा त्यांनी मुद्दा सांगितला. जसं परमेश्वराने तर केलंच की, परंतु जीवाने सुद्धा जीवनाचं पवित्र, तुम्हाला जीवन पवित्र करायचं आहे ना, व्रत धारण करावं लागतं. एखाद्याला कुठलं व्यसन असेल त्याने व्रत धारण करा की मी आजपासून मी व्यसनांचा त्याग करेल. एखाद्याला काही वाईट करण्याच्या सवयी असतील त्यांनी ते व्रत धारण करा की मी आजपासून वाईट कामं करणार नाही. चांगलं आहे ना तुमचं. अहो, जो व्यसनांच्या वेगळा राहतो त्याचं जीवन कसं स्वच्छ आणि निर्मळ राहतं की नाही? व्यसनी माणूस बघा, निर्व्यसनी माणूस तुम्ही बघा कसा राहतो. समाज सुदृढ कधी होतो? व्यक्ती सुदृढ कधी होतो? कधी होतो? जो काही व्रत नियम धारण करतो. ज्याने व्रत नियम धारण केले तो काय करतो? तो जीवनाचं सोनं करून घेतो. आमच्या स्वामींचे वचन म्हणजे काय? नियम व्रतच आहे की आम्हाला. आमच्या गोपालकृष्णांची गीता म्हणजे नेमकं काय? आम्हाला काय आहे ते? एक व्रतच आहे की नाही. जे श्लोक आहेत किंवा स्वामींची जे वचन आहेत ते काय आहे? आम्हाला एक नियमावली आहे. आणि त्यांनी जे वचनाप्रमाणे ज्यांनी स्वामींच्या वचनाप्रमाणे आचार केला, निश्चितच काय करतो? त्याचं जीवन पवित्र होतं, तोही सदृढ होत असतो. सूत्रपाठामध्ये आम्हाला सांगितलं की नाही, त्यागवाक्य सांगितली, निषेध वाक्य सांगितली, काही स्मरण वाक्य सांगितली, काही करणीय प्रकरण सांगितली. म्हणजे त्याग करून पुढं काय करायचं आचारामध्ये सांगितलं की नाही. त्याग करून स्मरण करायचं, त्याग करून आचार करायचा. पण त्याग करत असताना तुम्हाला पहिलं कोण सोडावं लागेल? 26 वचनं पहिली सूत्रपाठामध्ये त्यागाची सांगितली. सोडून द्या, नातेवाईक सोडा, संबंधीय सोडा, सगळं देवाने सोडायला सांगितलं की नाही पहिलं? कारण सोडल्याशिवाय काही प्राप्त होत नसतं. म्हणून पहिला त्याग करायला सांगितला. गीता ही आम्हाला सांगते त्यागा शांतीरनंतरम. ज्याने त्याग केला प्रपंचाचा ज्याने त्याग केला तो शांतीला प्राप्त होतो, तो मोक्षाला प्राप्त होतो. गीतेने आम्हाला हे सांगितलेलं आहे. म्हणून व्रत म्हणजे नेमकं काय? जीवन कसं पवित्र होईल त्याग करायला सांगितला. प्रपंचाची आसक्ती तिच्या वेगळं व्हायला सांगितलं. आता तुम्ही म्हणसाल बाबा आम्ही तर प्रपंचामध्ये आहोत, आम्ही कसं एकदम वेगळं व्हायचं? तुम्हाला मी आसक्ती सांगितली. ज्या गोष्टीमध्ये जास्त जीव तिच्या थोडं वेगळं व्हायचं. वेगळं व्हायला सांगितलं. म्हणजे ज्याला आता अनुसरण्याच्या मार्गाकडे जायचं आहे,
मग पुरुष असेल, भावी स्त्री असेल, कोणीही असेल, जायचे. प्रपंचामध्ये नटण्या थटण्याचा प्रकार जास्त असतो की नाही? त्यामध्ये बायांना तर फार जास्त असतो. त्यांना फार नटायला थटायला आवडतं, पाहण्यामध्ये येतं. आणि मग एखाद्याने विचार केला की आता आपल्याला तर आज न उद्या अनुसरायचं आहे, आणि मग हळूहळू एक एक गोष्ट आपल्याला कमी करावी लागते. एकदम ती कमी होईल का तुमच्याकडून? केवळ एखाद्या पुरुषाला नटण्या थटण्याची सवय असते, एकदम कमी होईल का? त्याला ते हळूहळू प्रपंचामध्ये त्याचा त्याग करावा लागेल. स्वतःची सेवा त्याला स्वतः करावी लागेल. एखाद्या अनुसरण्याला जातो आहे, पण जात असताना त्याला स्वतःचं काम स्वतःने घरी करावं. जे काही असेल ते, मग स्वतःचा बिछाना असेल स्वतः टाकावा, स्वतःचं ताट असेल स्वतः त्यांनी धुवावं. कधी? जेव्हा त्याला वाटतं की मला आता अनुसरणाकडे मला जायचं आहे, करावं त्यांनी. आणि एरवी स्वतःची सेवा स्वतः केलीच पाहिजे. आमच्या देवाने सांगितलं की नाही, स्वावलंबी राहा, स्वतःची सेवा स्वतः करा. पण आपण काय होतो, जरी आपले हातपाय चांगले असतात, आपण दुसऱ्यांना वजह होऊन जातो, हो की नाही? म्हणून जोमेजमे मार्गात जरी गेल्यानंतर स्वतःची सेवा आपण स्वतः करावी. मग जेव्हा आपण अशक्त होतो तेव्हा कोणतरी आपली सेवा करीलच की, पण जेव्हा आपले हातपाय चालतात तेव्हा आपण तोपर्यंत मार्गसेवा ही केलीच पाहिजे. का तर सेवेने सुद्धा एक प्रकारची पवित्रता आपल्यामध्ये येत असते, आणि दुसरा कर्मनाश होत असतो, योग्यता होत असते. म्हणून सेवा फार महत्वाची आहे. त्यांनी सांगितलं की असं दत्तात्रेय प्रभूंनी जे ब्रह्मचर्य व्रत धारण केलं, तेने करून जीवन पवित्र करणार आहे. साधकानेही व्रतिस्थ व्हावं आणि आपलं जीवन निर्मळ करावं. जी लोक जीवनामध्ये नियम करतात बघा, ते किती चांगल्या प्रकारची असतात. त्यांचं राहणीमान कसं असतं, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्यासुद्धा एक वेगळा आनंद वाटतो. आमचं साधक तरी काय, नियमाने राहतो. जो नियमाने राहतो तो साधक, त्याच्याकडे गेल्यानंतर, त्याच्याकडे पाहिल्यानंतर, त्या सवासामध्ये राहिल्यानंतर एक प्रकारची वेगळी अनुभूती आपल्याला येते की नाही? का तर तो स्वतः नियमाने राहतो, दुसऱ्यालाही नियमाने चालवतो. स्वतःही व्रतिस्थ राहतो, दुसऱ्यालाही व्रत धारण करायला लावतो. त्याच्या सहवासामध्ये गेल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा आनंद आम्हालाही होतो. ते सुद्धा त्यांच्या एक तपाचं फळ असतं. म्हणून व्रत जे आहे आमचं जीवन पवित्र करणार आहे. म्हणून जे प्रपंचामध्ये बिघडले त्यांना मी सांगतो, करा व्रत, तुम्ही करा, चांगली व्रत तुम्ही करा. विद्यार्थ्यांनी चांगले व्रत करावं. जास्तीत जास्त अभ्यास मला कसा करता येईल, ध्यान कसं मला करता येईल, हेही ते व्रत करू शकतो. ती केलं पाहिजे. म्हणून व्रत जे आहे त्या फार महत्वाचं आहे. म्हणून आपल्यामध्ये फक्त उपाशी तापाशी कुठलं व्रत करायचं नाही, खाऊन पिऊन व्रत करायचं म्हणजे मनाला वाचेला व्रत नाही. उपवास कुठं द्यायला सांगितला? मनाला द्यायला सांगितलं. मन संयम करायला सांगितलं, तो मनाला उपवास द्या. पदार्थांचा उपवास करून काही फायदा नाही. इकडे उपवास फक्त पदार्थांचा करायचा आणि स्वभावामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. याला अजिबात काही किंमत नसते. काही लोक फक्त हे पकड ते पकड, शुक्रवार पकड हे पकड, ठीक आहे तुमचा काही नियम असेल तो गोष्ट वेगळी, असं नियम नाही केलाच पाहिजे म्हणून. उपवास करा ना, स्मरण जास्त कसं होईल, दररोज पारायण जास्त कसं होईल, हा उपवास तुम्ही करा की, हा उपवास करा. असो, काही लोक पदार्थ सोडतात, त्यांचं काही नियमकत्व असतं. चांगलं आहे, ते चांगल्यासाठी, पण ते करत असताना आपले जे काही दोष, जी प्रकृती दोष आहे ते सुद्धा काय करा, त्यालाही उपवास द्या. आम्ही असं म्हणणार नाही की तुम्ही तुमच्या नियमाचा भंग करा. काही शुक्रवार धरतात, काही बुधवार आपल्यामध्ये धरतात, काही त्यांचा नियम असतो, ठीक आहे, पण ते करत असतानाही हा उपवास एक करा की जास्तीत जास्त देवधर्म कसं झाला पाहिजे, हा एक उपवास मनाला द्या. ठीक आहे, चला आपण पुढे बघूया. तर म्हटले असं ब्रह्मचर्यवर जे धारण केलं त्याने करून कोणते फायदे होतात म्हणाले? दक्षता, तेजस्विता, योग्यता, साधे मनासी, निश्चलता ये. तर म्हटले व्रत धारण केल्यानंतर दक्षता म्हणजे
दक्षता म्हणजे चांगल्या व्यक्तिमत्वाची जडघडण होते. स्वामी सांगितलं मग पुरुष धर्मी दक्ष होय. सांगितलं की नाही प्रसाद सेवा केला. प्रसाद सेवेमध्ये सांगितलं प्रसाद सेवा वंदन केल्यानंतर त्याने सांगितलं एक लाभ सांगितला, पुरुष धर्मी दक्ष होय. धर्मासाठी दक्ष होतो. दक्ष होतो म्हणजे त्याच्यामध्ये जी अदक्षता आली होती, अदक्षता म्हणजे प्रपंच करून करून जे मळणत्व आलेलं होतं किंवा जो विधी करत नव्हता. आपण काही काही पाहतो की नाही, काही काही जर विधीच्या बाजूला गेले तर त्यांच्यामध्ये अदक्षता येते आणि मग ते मळणत्व त्यांना येतं, ते भरकटतात. जे भरकटलेले जर त्यांनी प्रसाद वंदन केलं, स्थानवंदन केलं, स्मरण केलं, त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची दक्षता येते, म्हणजे त्याला कोणी ढळू चळू शकत नाही. एखादा आपण खांब रोवतो, त्या खांब रोवल्यानंतर त्याला बघा एक शब्द आहे, सिनारणे शब्द आहे, शिनारणे, त्याला सिनारतात. तो सिनारल्यानंतर तो एकदम दक्ष होऊन जातो. पण काय करावं लागलं, त्याला सिनारावं लागलं. जर नसतं सिनरलं तर तो डळमळीत राहिला असता, त्याला अदक्षता येते आणि मग दक्ष होतो, खांब सुद्धा दक्ष होऊन जातो. किती जरी त्याला कोणी येऊन धडका दिल्या, कोणी हत्तीने कोणी, तरी पण तो अजिबात खांब पडतो का नाही. म्हणाले सिनारणे म्हणजे व्रत धारण केलं. तसं या व्रत धारण केल्यानंतर या पुरुषामध्ये दक्षता येते, धर्माचं योग्य होतो. म्हणून दक्ष शब्द आला बघा प्रसाद सेवेमध्ये. म्हणून आपल्यामध्ये अदक्षता येऊ नये, दक्षता यावी यासाठी काय करावं, व्रत धारण करावं. म्हणजे जे विधी सांगितले ते विधी केल्यानंतर आपल्यातली जी अदक्षता आहे, जे ग्लानी आहे, जे मळणत्व आहे जातं. म्हणून नियम सांगितलं की ना आपल्याला, पूजा वंदन करणे, देवपूजा वंदन करणे. काय सांगितलं, जो देवपूजा त्रिकाळ वंदन करतो त्याला कुठल्या प्रकारची तो दक्ष राहतो, म्हणजे तो धर्मासाठी सक्षम राहतो, कुठला विधी तो आचरण करू शकतो. आणि जो करत नसेल मग तो धर्मापासून लांब जातो. काही काही आपण लोक पाहत नाही का, एक टाइम बरोबर सुद्धा देवपूजा करत नाही, स्मरण करत नाही, पारायण करत नाही. मग काय समजायचं, यांच्यामध्ये अदक्षता आली म्हणजे मळणत्व आलं. कशामुळे आलं, यांनी व्रतच नाही केलं, म्हणजे नियम नाही केला. दक्षता आहे. साधकाला सुद्धा दक्ष राहायला सांगितलं. साधकामध्ये दक्षता कधी येतो, जेव्हा तो आठवण विजन भिक्षा भोजन नित्यविधी निमित्तविधी संघ सांगात भेट शुश्रूषा शास्त्र श्रवण जेव्हा करतो तेव्हा साधकही त्याच्यामध्ये दक्षता येते. फक्त काही दीक्षा घेऊन नाही, आचरण करावं लागतं, म्हटल्याप्रमाणे करावं लागतं, कृती करावी लागते, तेव्हा दक्षता येते. तुम्ही फक्त म्हणसाल बाबा आम्ही आता दीक्षा घेतली म्हणजे सगळं काही झालं नाही. जर दीक्षा घेतली तर त्यालाही अदक्षता येते. ज्याने दीक्षा घेतली त्यालाही मळणत्व येतं. काय येतं, तो विधीपासून लांब राहतो, स्मरण करत नाही, पारायण करत नाही, सेवा करत नाही. कुणी असेल, तो ज्ञानी असेल की अज्ञानी असेल, अदक्षता येते. कधी पण तो गरदाळू शकतो, भंग पावू शकतो. म्हणून विधीवर असणं फार गरजेचं आहे, परीवर असणं फार गरजेचं आहे. तुम्ही राहो की आम्ही राहो, परीवर असणं फार गरजेचं आहे. परी म्हणजे नेमकं काय, जो आम्हाला धर्म सांगितला ती परी म्हणजे नियम, म्हणजे एक प्रकारचं व्रत. अस्ति परी तरी म्हणजे नेमकं काय सांगितलं, अस्ति परी म्हणजे हे व्रत सांगितलेलं आहे. अस्ति परी साधकाची व्रत आहे, करावं लागतं. म्हणून तेव्हा दक्षता येईल. आणखीन काय होतं म्हणाले, व्रत धारण केल्यानंतर तेजस्विता. तेजस्विता म्हणजे त्याची मनबुद्धी स्थिरावते आणि आचाराने योग्यता दक्षता तयार होते. पण कुणाला, ज्याने व्रत धारण केलं त्याला योग्यता साधे मनासी निश्चलता ये. जो दक्ष आहे, स्वतः दक्ष आहे, दुसऱ्यालाही दक्ष करतो, स्वतःही तेजस्वी आहे, त्याला पाहिल्यानंतर दुसऱ्यालाही तेजस्विता निर्माण होते. नाही का, आपण काही काही पाहतो त्यांच्या चेहऱ्यावर वेगळ्या प्रकारचं तेज असतं. पाहतो की आपण काही साधक पाहतो, काही अधिकरण पाहतो. कशामुळे, ते आपल्या व्रतावर स्थिर आहे, ठाम आहे. असं कुणाकडे बघून आपल्याला होईल का काही नाही. एखाद्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या ठिकाणी एक प्रकारचं तेज असतं. आहेत असे काही काही बरेच आपले अधिकरण साधक आहेत. योग्यता साधे
योग्यता साधे म्हणजे परमेश्वराचा कुठलाही विधी करत असताना समाधीमध्ये स्थिर बसावं लागतं हे त्यांनी सांगितलं. म्हणून जसं आपण स्मरण करतो, साधना म्हणजे स्मरण करतो किंवा देवपूजा वंदन करतो किंवा कुठली साधना करतो, त्या ठिकाणी एकाग्रता फार महत्त्वाची असते. भक्ती साधनेमध्ये अंतःकरण एकाग्र करावं लागतं आणि चित्ताची एकाग्रता करावी लागते, तेव्हा तो विधी साधतो. परमेश्वर सुद्धा जीवाचं एकाग्र बसून चिंतन करतात. ध्यानस्थ निश्चलासे तवनाग माता पुसे सुचिंतन सदापन काय की. आपण संदर्भ पाहतो आपण संदर्भ पाहतो बघा. पूजावसरामध्ये एक ओवी येते, ध्यानस्थ निश्चल असे तव नागमाता पुसे सुचिंतन सदापन काय की जय. सकाळची वेळ, स्वामी डोमेग्रामला आहेत, ओट्यावर बसलेले आहेत आणि बाईसा विचारते, बाबा बाबा आम्ही बाबा ते काय चिंतू, बाबा काही चिंतती, काय चिंतन करता. बाई हे सकळ जीवातही चिंते. परमेश्वर जेव्हा जीवाचं चिंतन करतो तेव्हा सुद्धा ते ध्यानस्थ बसलेले आहेत. ध्यानस्थ बसून निश्चळ बसून परमेश्वर जीवाचं चिंतन करतात. चिंतन म्हणजे नेमकं काय, कोण जीव कसा अधिकार, कोणत्या जीवाचा अधिकार कुठे आलेला आहे हे चिंतन करतात. ज्या जीवाचा अधिकार आला त्याला परमेश्वर भेट देतात किंवा एखाद्याची भेट करून देतात, हे चिंतन करतात. सकाळची वेळ बाईसा विचारते, स्वामींना काय चिंतन करतात. ते म्हणून आम्ही चिंतन करतो. आणि मग अशा प्रकारे महादासी विचारते, बाबा बाबा आम्ही बाबा ते चिंतू, तुम्ही काही चिंतन करता. बाई हे श्रीप्रभूची थाप चिंती, म्हणजे आमच्या बाबाने जी आम्हाला गुरुनी थाप दिली होती की नाही, आम्ही ती चिंतन करतो. हे चिंतन फार महत्त्वाचं. त्यासाठी ध्यानस्थ बसावं लागतंय त्यांनी सांगितलं. ध्यानस्थ बसून चिंतन होतं, ध्यानस्थ बसून कुठलाही विधी होतो. ध्यान साधना फार महत्त्वाची आहे, योग साधना फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून जो योगी निरोध सहन करतो तोच वेदक होतो, बोधक होतो आणि आपल्या बुद्धीला स्थिर करतो. म्हणून निरोध सहन करता आला पाहिजे. निरोध म्हणजे ती तपश्चर्या करत असताना जो होणारा त्रास त्याला म्हणतात निरोध. जर तो निरोध सहन केला तरच तुम्ही उत्तम प्रकारे योगी होऊ शकता आणि तुम्ही उत्तम प्रकारे योगी होऊन तुम्ही परमेश्वर विधी आचरू शकता. कोण, ज्याने समत्व योग म्हणजे बुद्धीला स्थिर केलं तो. मग परमेश्वराला प्राप्त करायचं आहे तर काय करावं लागेल, ध्यानस्थ होऊन आपल्याला त्या देवाचं चिंतन करावं लागेल. स्वामी सुद्धा आम्हाला निरोध सहन करण्याचा सल्ला देतात. बाई तुम्हाला जो काही शारीरिक मानसिक त्रास होतो तर सगळं तुम्ही सहन करायला सांगितलं. आता आटन करताना, विजन करताना, भिक्षा करताना त्रास होतो की नाही तो निरोध सांगितला की नाही. आपण स्थानाला गेलो आपल्याला त्रास होतो की नाही तो सहन करायला सांगितला. का, तिथे तुमचा कर्मनाश होणार, तुम्ही शुद्ध होणार आहात. कुठली साधना आहे, स्मरणाची साधना असेल एकाग्र बसून करावी लागते, कुठली ध्यान साधना असेल एकाग्र बसून करावी लागते. परमेश्वराचा कुठलाही विधी करावा लागतो. विचार करा, देहाला जर स्थिर करायचं सुद्धा तो निरोध सहन करावा लागतो की नाही. म्हणजे मन एकाग्र करावं लागतं की नाही, निरोध सहन करावं लागतं. तसं इंद्रियांना संयमित करायला सांगितलं, मनाला एकाग्र करायला सांगितलं आणि चित्त स्थिर करायला सांगितलं. तेव्हा तो योगी, कदा योगी म्हणजे कलियुगी झालेला परमेश्वर दत्तात्रय महाराज या जीवाला प्राप्त होऊ शकतो त्यांनी सांगितलं. एखादा चोर असतो, आमच्या टीकेमध्ये पक्षाला यथा चोर खपे सांगतात की एखादा चोर असतो, अंगाने जाड असतो, पण त्याला चोरी करायची असते. मग चोरी करत असताना ती खिडकी असते, त्या खिडकीला एक गज असतो, त्या गजामधून तो आतमध्ये मावत नाही. मग त्याला माहिती असतं की आपल्याला बारीक व्हावं लागेल तरच आपण आतमध्ये प्रवेश करू. आणि मग स्वतःला तो एवढं बारीक करतो, कृश करतो आणि मग नंतर तो चोरी करतो.
केलं की निरोध सहन त्याला सहन करावं लागलं. चोरी करण्यासाठी एवढं त्याला देह बारीक करावं लागलं. देह ते विचार करा. जो योगी पुरुष, योगी परमेश्वर, त्याला प्राप्त करण्यासाठी साधकाला सुद्धा अशा प्रकारे चित्त एकाग्र करावं लागेल, मनस्थिर करावं लागेल. तुम्हाला सुद्धा प्रपंचामध्ये साधना करत असताना मन स्थिर करावं लागेल, चित्त एकाग्र करावं लागेल. नंतर आपण पुढे तो विधी करू शकतो. स्वामीसुद्धा आम्हाला तो सल्ला देतात, निरोध सहन करा, मग तुम्हाला सगळं प्राप्त होईल. स्वामी सांगतात, तुम्ही महात्मे की महात्म्याने सकल निरोध परिहार सहन करावा. जो काही शारीरिक त्रास होईल, मानसिक होईल, वाचिक होईल, वाचिक कोणी बोललं तो त्रास सहन करायला सांगितला, शारीरिक त्रास होईल. साधू म्हणजे काही थोडं नुसतं सोपं आहे, त्यालाही करावं लागतं ना सगळा विधी, त्यालाही कष्ट आहेत ना. सहन करायला सांगितलं, जग तुम्हाला काय म्हणेल ते सहन करायला सांगितलं, जग तुम्हाला नावं ठेवेल ते सहन करायला सांगितलं, सहन करायला सांगितलं. निरोध सहन करायला लागला. जो निरोध सहन करतो तोच मोक्षाला प्राप्त होतो. जो व्हायबल होतो तो काही करू शकत नाही. लोक नावं ठेवतील तुम्हाला, मी मागे सांगितलं होतं, पण तो निरोध सहन करता आला पाहिजे. आणि हा सहन करताना तुम्हाला ध्यानस्थ राहता आलं पाहिजे, स्थिर राहायचं, काही विचलित व्हायचं नाही. कोणी काही म्हणू द्या, आपण विचलित व्हायचं नाही. हे सुद्धा एक प्रकारची तुमची योग साधना असते, हा सुद्धा एक प्रकारचा योग असतो. तर म्हणाले परमेश्वर श्री दत्तात्रेय प्रभू निरंतर योगाच्या अवस्थेमध्येच असतात. काय म्हणाले, निरंतर योगीच आहेत का ते? नाही. कदा भोगम, तर म्हणाले कधी त्यांचं वर्तन भोग्यासारखं पण दिसतं, पण ते म्हटले ते योगाला पूरक त्यांचं वर्तन आहे. जे योगाला पूरक तेच ते भोग भोगतात, कुठलाही भोग म्हटले ते भोगत नाहीत. भोगाचे दोन प्रकार सांगितले. भोग दोन प्रकारे घेता येतो. प्रमाण देतात की कधी काळी लावणी लिहिणारा लावणीचा भोग घेतो, नंतर तोच अभंग लिहितो, अभंगाचा भोग घेतो. म्हणजे आहे एक अध्यात्म भोग आहे, एक अध्यात्म भोग घेणारा आहे आणि एक प्रपंचाचा भोग घेणारा आहे. सांगतात की राम जोशी तुंतुण्यावर लोकनाट्य गाणं म्हणायचे, नंतर ते कीर्तनकार झाले, विना वाजून अभंग म्हणायला लागले. याला म्हणतात योग्याचा भोग. म्हणजे पहिला होता भोगी, नंतर झाला योगी, तोही त्याला भोग भोगता येतो. म्हणजे लावणी लिहिणारा नंतर अभंग लिहू लागतो, एखादा गीत लिहिणारा नंतर तो भक्तिगीत लिहू लागतो. याला म्हणतात भोगाकडून योगाकडे. एक कसा आहे फक्त भोगाकडेच जातो, पण एक कसा आहे म्हणाले भोगाकडून योगाकडे येतो. असं साधकाचं जीवन म्हणजे नेमकं तरी काय आहे, भोगाकडून त्याला योगाकडे यायला सांगितलेलं आहे. कधी काळी भोग भोगणारा नंतर तो एवढा योगी होतो की त्याला कुठल्याच पदार्थामध्ये रस राहत नाही. जो मिष्टान्न खाणारा पदार्थ, जसं आमचे माहीमभट्ट भोगाकडून योगाकडे आले की नाही, अनेक भक्त आपण पाहतो. जसे खीर गोळी भोगाकडे होते, अष्टभोग त्यांच्या ठिकाणी होते, आले कुठे योगाकडे आले, म्हणजे परमेश्वराकडे आले. कधी काळी भोग भोगणारा तो योगाकडे येतो. निळभट्ट भंडारेकर भोगाकडून योगाकडे आले. विपुल संपत्ती होती, काही कमी होतं का? खीर गोळी. आमचे स्वामी सांगतात त्याग दैसा खीर गोळीचा. भोग आणि योग एका नाण्याच्या दोन बाजू. तर म्हणाले दत्तात्रय प्रभूंचं वर्तन कधी भोग्यासारखं दिसतं तर कधी योगीसारखं आहे, पण ते जे योग आहे तो योग कसा आहे म्हणाले, तो जो भोग घेतात तो भोग त्यांचा योग्यांचा असा भोग आहे. तो कुठलाच प्रपंचाचा भोग घेत नाहीये. म्हणून म्हणतात ना, पहिला होता भोगी नंतर झाला योगी. पहिले आपण प्रपंचाचा भोग भोगतो की नाही, आणि नंतर आपण काय होत असतो योगी, तो भोग भोगायला सांगितला. योग्यांचा भोग महत्वाचा आहे. जे माणसालाच भोगतात ते भोग नको, तर माणसानेच भोग भोगावे असे भोग असले पाहिजे. माणसाने भोग भोगावे म्हणजे नेमकं काय की
आता काही भोग माणसाला भोगतात की नाही, म्हणजे काही काही एवढे विषयामध्ये रमतात, भोगामध्ये रमतात. ते म्हणतात की या विषयामध्ये सगळं आपलं आहे, इथेच सगळा आनंद आहे, विषयामध्ये रमावं, पदार्थामध्ये रमावं, नाही का काही काही म्हणतात. प्रपंचामध्ये म्हणतात की नाही, कोणी पाहिला देव, कोणी पाहिला धर्म, मोजमस्ती करायची, ऐश करायची, खाऊन पिऊन घ्यायचं, हो की नाही. असं ते भोग त्या माणसाला खाऊन टाकतात. परंतु भोग कसा म्हणाले, माणसाने भोग भोगावे असे भोग असले पाहिजे. म्हणजे जो संपत्तीचा त्याग करून, आहे त्या भोगाचा त्याग करून तो काय करतोय, परमेश्वराचा योग प्राप्त करतोय, असा भोग भोगायला सांगितला. ते विकार भोगणे आम्हाला नाही सांगितले, ते भोग नाही, तर जी भोग भोगत असताना आम्हाला योगी होता येतं, तो भोग सांगितला. म्हणजे काय, जो प्रपंच असा रूप आहे त्याला त्याग करून इकडे भोग भोगायचे, कुणीकडे, परमार्थाकडे. भोग म्हणजे काय, परमेश्वराचा विधी. तो विधी अचल्यानंतर आमच्यातले जी भोग आहेत ते दूर होतात. जी भोग म्हणजे काय, भोग म्हणजे तो भोग नाही बरं का, वासनेचा भोग नाही. तर भोग सांगितला दुःख दूर करणारा भोग, म्हणजे जो परमेश्वरासाठी जो काही विधी आचरेल, क्रिया करेल, तेने करून त्याचा काय होतो, भोग कमी होत असतो. इथे पण भोग भोगावे लागतात. प्रपंचामध्ये तर ते भोगच माणसाला खाऊन टाकतात की नाही. माणूस एवढा त्या भोगामध्ये आंधळा होऊन जातो. लोक आपण पाहतो की नाही, भोग प्राप्त करण्यासाठी, द्रव्य प्राप्त करण्यासाठी किंवा एखादी स्त्री प्राप्त करण्यासाठी किती किती दुष्कर्म करतात, पाहतो की नाही. आपण पाहतो ना, प्रपंचामध्ये, समाजामध्ये पाहतो की नाही आपण. ते भोग त्यालाच खाऊन टाकतात. जो योगी आहे तो कसे भोग भोगतो म्हणाले इथे, तो परमेश्वरासाठी सगळी भोग भोगतो आहे, म्हणजे दुःख भोगतो आहे. असा भोग माणसाला भोगताला पाहिजे. दत्तात्रय महाराज जे आहेत म्हणाले ते, कदा योग्यम कदा भोगे, कदा काळी भोग भोगतात, परंतु त्यांचं ते योग्याला पूरक आहे. भोग भोगतात म्हणजे नेमकं काय आहे की, जसं रेणुका पाठीमागे सांगितली, म्हणजे कदाकाळी संन्यासी वेश दिसतो, लगेच कधी तर त्यांचा राज्यवेश दिसतो, तर कधी कधी झोळीमध्ये म्हणाले मिष्टान्न पदार्थ दिसतात, हे ते भोग भोगतायत म्हणाले. ते आपण नाही का पाहत, काही काही माणसं जेवढे व्यसनी असतात, एवढे त्याच्यामध्ये रमतात, 24 तास त्याच्यामध्येच रमतात, ते विषयामध्ये रमतात, ते भोग त्यांना खाऊन टाकतात. सदा सर्व काळ विषयामध्ये राहतो, त्याचं जीवन लवकर संपून जातं. जो विषयामध्ये जास्त काळ राहतो त्याचं शरीर क्षीण होऊन जातं, आणि नंतर काय होतो, मग क्षयरोग होतो. का, यांनी भोगालाच खाऊन टाकलं, भोगाने त्याला खाऊन टाकलेला आहे. तसा भोग नको म्हणाले. तर आम्हाला माणसाने असे भोग भोगावे, जे भोगामध्ये दुःख दूर होतं. तो भोग भोगत असताना आम्हाला परमेश्वराचंही स्मरण होतं. ते भोग भोगत असताना आमचा कर्मनाशी होतो. असा भोग या जीवाने भोगला पाहिजे, आणि तो फक्त परमेश्वराच्या विधी मार्गाने संपन्न होतो, दुसऱ्या कुठल्या जीवाच्या भोगाने नाही, किंवा देवतेच्या भोगाने नव्हे. जो देवासाठी दुःख सहन करतो त्यांच्या दुःखाचा कर्मनाश होतो, त्याची योग्यता होते. पण देवासाठी भोग आपल्याला भोगताला पाहिजे, हे मात्र लक्षामध्ये ठेवायचं. जर आपण देवासाठी भोग भोगला म्हणजे दुःख भोग भोगला म्हणजे नेमकं काय, त्रास सहन केला, दुःख सहन केले, विधीसाठी जे कष्ट होतात ते कष्ट सहन केले, तेने करून आमचा योग्यता आणि कर्मनाश होतो. आणि म्हणे भोग आणि योग या दोन्ही गोष्टी
म्हणजे जो योगी जो भोग भोगतो हा दैवपैकीचा भोग असतो. जो प्रापंचिक भोग भोगतो तो नाशिवंत भोग असतो, तो त्याला नरकाकडे नेणार असतो. दत्तात्रय प्रभू तर कधी योगी दिसतात तर कधी भोग्यासारखं वर्तन दिसतं, हे आपण बघितलं. आता पुढे काय सांगतं आपण उद्या बघूया. दंडवत प्रणाम.